नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदर वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अदुषाय नमः नरसिंहाय नमः शिव उपेंद्राय नमः हरे नमः ओम श्री कृष्णाय नमो नमः। एक पळी बने सुपारी वा ये ओंक्या आले का त्या नेटवर्कच्या कांड्या? हा लाव की घरला फोन. आधिपती घरी पोहोचले की नाही ते बघ. सरकार नेटवर्क अजून आलं नाहीये. अरे ये लवकर हाक की रे गाडी, ने ना पटशिरी हायवेला येईल तिकडे नेटवर्क. आम्हाला ते कळलंच पाहिजे आधिपती घरी पोहोचले की नाही ते. ओम भूर्भुवः श्रीमन महागणपती सौभाग्यवती उठा आणि वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून घ्या. अहो नवऱ्या मुलग्याला बोलवा. मंडप सोडून गेला की काय? वाचला म्हणायचा. इरा स्टे अवे फ्रॉम अक्षरा. काय म्हणजे काय करायचं तू काय म्हण? अरे विसरलोस, तुला इंग्लिश कळत नाही ना? मराठीत सांगतो. अक्षरापासून लांब राहायचं. अक्षरा कोणाची तरी होणारी बायको आहे, कोणाची तरी होणारी सून आहे. आत्ताच्या आत्ता निघ इकडनं, नाहीतर मला पोलिसात जाऊन कंप्लेंट करावी लागेल. अहो कंप्लेंट करण्यासारखं एवढं काय केलं मी? तुलाच माहिती तू काय केलंयस ते. नाही नाही मी तसं काहीच केलेलं नाही. तुम्हाला वाटतंय तसं, पण बघा मी पाहिजे तर मी आत्ता इथनं निघून जा. मग काय मुहूर्त बघतोस जाण्याचा? मुहूर्त माझ्या लग्नाचा आहे. आत्ताच्या आत्ता निघ इकडनं आणि पुन्हा तोंड नको दाखव, कळलं? ठीक तुम्ही चिडू नका. मी जातो. आणि अहो तोंड तर दिसणार शेवटी. आता आमच्या शाळेत नोकरी करतात त्या. नाही करणार ती. तुझ्याच काय तर कोणाच्या शाळेत नोकरी नाही करणार ती. मला नाही चालणार ते. आणि तू आत्ताच्या आता पटकन निघ, नाही तर मला खरंच पोलिसांना बोलावं लागेल. जीजू तुम्ही इकडे आहात? गुरुजींनी बोलवलंय. काय झालं? का जाऊ दे. ताईचं लग्न लागतंय, तुम्ही कुठेही जाऊ नका. चला या. हा आई बाबा तुम्हाला काका भेटा. ए बेटा बेटा काय नको, चल बाजूला. अक्षरा अरे सर. हे बघ तू ठीक आहेस ना? हो सर. नाही मला कळलं तुला किडनॅप केलं. आणि हो हो सर, तुम्हाला सांगू का, अधिपती नसते ना तर मी या मंडपातच उभी राहिले नसते आज. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यांना ओळखण्यात मी जरा चूकच केली. हे बघ जे झालं ते झालं. मागचं सगळं विसर. आता आजपासून नवीन जीवनाला सुरुवात करायची. अक्षरा जावे बापू. एक्सक्यूज मी सर, मला जर अक्षराशी बोलायचंय प्लीज. प्लीज बोला ना तुम्ही. मी आलो. मी आई बाबांना भेटून आलो. सर कमल. अक्षरा मला जरा बोलायचंय. चल. खूप रूडली बोललात तुम्ही. आहे मी रूढ, कळलं? काय झालंय? तुम्ही असं का बोलताय? तू अशी का वागतेस? मी काय केलं? अधिपती का थांबला इकडे? म्हणजे जायला सांग त्याला. का पण? आपल्या लग्नात त्या अधिपतीचं काय काम? ते मित्र आहेत माझे. मित्र? तो तुझा मित्र कधी झाला?
हा? आणि मला का नाही सांगितलं? कधी झाला हा बदल? काल रात्री? हो. राव, हद्द झाली तुझी. सिरियसली अडाणी फालतू माणूस तुझा मित्र आहे. तुम्ही काय बोलताय कमल? त्यांच्यामुळे मी त्याच्यामुळे हे सगळं घडलं इथे. माहितीये का त्याला? तुम्हाला काही माहित नाहीये कमल. तुला आजही वाद घालायचा आहे का माझ्याशी त्या अधिपतीवरून? अहो तसं नाही, पण तुम्ही शांत व्हा ना कमल. आपलं लग्न आहे. याचा भान तुला तरी आहे का? आपण भांडायचंय का आत्ता? भांडत नाहीये मी. चिडचिड होते माझी. कळत नाहीये का तुला? इथे मी तुझी बाजू घेण्याचा प्रयत्न करतोय, तुला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतोय आणि तू माझ्यावरच खेकसतेस. अहो मी खेकसत नाहीये कमल. तुम्ही प्लीज शांत व्हा. मला नको सांगू शांत व्हायला. आणि तू जे केलंयस ना त्यावरून तर मी खरं तर मंडप सोडून निघून जायला हवं. पण माझा चांगुलपणा की अजूनही थांबलोय मी इथे. जरा तरी कल्पना आहे का की जेव्हा इथे नव्हतीस तेव्हा काय झालं म्हणून? तुम्हालाही कल्पना नाहीये मी तिथे गेले तेव्हा काय काय झालं. मुळात गरजच काय होती बाहेर जायची? माझं चुकलं. चुकलंच तुझं. नेहमीच ते कोणाचं ऐकत नाहीस तू. पाहुण्यासमोर किती नाचक्की झाली तुला माहितीये? आमची, तुझ्या आई बाबांची. कल्पना आहे का तुला काय झालं ते? आणि बरं तू परत आलीस, कोणाबरोबर आलीस? त्या अधिपती बरोबर. तुला जरा तरी कळतं का ग तू काय वागतेस ते? की तू ठरवलंच की कोणाची परवाच नाही करायची म्हणून? असं नाहीये कमल. तू इथे नसण्याचे फार वाईट परिणाम झालेत अक्षरा. माझे आई बाबा खूप भडकलेत. लोक नाही नाही ते बोलतायत, त्यांना ते सगळं ऐकावं लागतंय. आणि याला कारणीभूत फक्त तू आणि तूच आहेस. कमल मी मुद्दाम नव्हते गेले घराबाहेर. काही असो पण गेलीस ना आणि त्यामुळे झालं ना हे सगळं. हो पण मी म्हटलं ना माझं चुकलं म्हणून. तुम्ही प्लीज शांत व्हा. प्लीज आरडाओरडा करू नका. बाहेर पाहुणे आलेत. आपण अधिपतीराव, अहो काय? अहो कुठं? मी निघतो आता. अहो थांबा जरा, आता थोड्या वेळात लग्न लागेल. नाही नाही, मला उशीर झालाय. मला निघायला पाहिजे. हे बघा, ताईला भेटल्याशिवाय अजिबात जायचं नाही. आणि अहो त्यांचं लग्न आता, त्यासनी कुठे डिस्टर्ब करता. मी निघतो. अधिपतीराव, अहो तुमचे आभार मानायची एकही संधी तुम्ही आम्हाला देत नाही बघा. प्लीज. बाबा हात जोडू नका. मी परत येतो की. पण आज 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 जावं लागेल मला. अहो पण तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं नकोच ही मुलगी. मला बी तसंच वाटतंय. हो पण लोक काय म्हणते? अहो लोक तिला नावं ठेवते, आपल्याला नाही. ते बी खरंच आहे म्हणा. अहो लग्नाच्या आदल्या रात्री दुसऱ्या पुरुषाबरोबर राहून आलेली पोरगी आपल्या पोराबरोबर काय संसार करणार आहे? नाही नाही नाही, ऐकवत देखील नाही. तुम्ही असं करा, प्यायांशी बोलूनच घ्या. कोण याई? अक्षराची आई. पोरीचं आई बाप म्हणा. पण मग कमलचं काय? त्याला सांगू नंतर समजावून. मग असं करा, मुलीच्या आई वडिलांशी बोलूनच घ्या आता तुम्ही. मी म्हणतो ते तर कशाला पाहिजे? अहो त्या पोरीच्या आई बापाशी बोलायला गेलं तर ते पाय धरणार, रडारड करणार. तेही खरंय. त्यापेक्षा सगळ्यांसमोर सगळं खरं खरं सांगूनच टाकूया. काय झालंय अक्षरा? नाही म्हणजे तुम्ही दोघं असे अचानक गप्प का झालात? विचारा तुमच्या मुलीला. अक्षू. काही नाही आई. थोडासा गैरसमज, बाकी काही नाही. अरे दारात पाहुणे आहेत. तुम्ही लोक असे वाद नका घालू ना. हे तिला कळायला हवं ना. पण हो कमल प्लीज शांत व्हा तुम्ही. मी हात जोडते आता प्लीज. काही बाबतीत आता मी तुझं बिलकुल ऐकून घेणार नाही. मी जे म्हणेन तेच होईल. हो 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 कमलराव, तुम्ही जे म्हणाल ना तेच होणार आहे अगदी. हो तुम्ही जरा सध्या शांत होता का? मुहूर्ताची वेळ आली आहे जवळ. आणि आणि बघा बरं तुम्ही दोघं किती गोड दिसताय. अगदी कोणाची दृष्ट नको लागायला. कमलराव, व्याही आणि विहीणबाई कुठे दिसत नाहीयेत? म्हणजे मगाशी होते मंडपात पण आता नाही दिसत आहेत. असतीलच इथे कुठेतरी. चला नवरा नवरी स्टेजवरती या.
अक्षरा, जा बाळा. स्वतःच्या डोक्यानं आणि स्वतःच्या हाताने डिझाईन केला होता यो. फॅशन वाली कला आणि नवरा पळून गेलेली चंचला. ए चंचे, अगं गप्पा बस की जरा, गप्प बस. मग काय करू मी? त्या अधिपती फोन उचलत नाहीत, गेले वाटते त्या मास्तरनीला घेऊन पळून. मम्मी, तू दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः पडलीस बघ. तू त्या मास्तरनीचं लगीन मोडायला निघालेलीस ना, इथे तुझ्या स्वतःच्या पोरीचं लगीन मोडायची वेळ आली. अगं चंचे, गप्पा बस की. दुर्गे, हे पोरी, तू कशा पायी रडतीयस? काय नाही, कुठे काय काय नाही. अगं काय नाही. भूमी कुठं गेली? ती अधिपतीसने आणाय गेल्या ना व. अगं पण कुठं गेली? ते मला काय माहित नाही, पण तिचा फोन आला का लगेच सांगते मी तुला. लगेच सांग ना. ओंकार, सरकार. हॅलो हॅलो. हा ताई, बोल की ताई. अधिपती आले का घरी? नाही ना अजून. तुला काही कुठं पत्ता लागला? नाही. ताई कुठे गेले असतील का अधिपती? आता मी पाहुण्यासनी काय सांगू हेच कळेना झालंय. हे बघ, कुणाला काय बी सांगायची गरज नाही. आणि एक लक्षात ठेव, अधिपती जिथं असतील तिथनं त्यासनी आम्ही घेऊन येऊ. आणि एक, ते घरला आले तर पहिला फोन आमासनी कर. वय ताई वय. अहो या हो, अहो तुमच्याच मुलाचं लग्न आहे, काय तुम्ही आपलं रागावताय? फेटा बांधून घ्या, बसा बसा, फेटा बांधून घ्या हो. गावचे मानकरी, इष्टमित्र, गणगोत्र मंडळी सर्वांना अक्षता मिळाल्या का? अक्षताची वेळ झालेली आहे. सुमुहूर्त. हे लग्न होऊ शकत नाही.
ए टेनिया, अरे मला मूर्ख बनवतोस काय? अरे कुठलं लोकेशन दिलंस तू मला? इथं 2 तास लांब आहे ते. मग बरोबर आहे ते. काय तू तिला एवढ्या लांब घेऊन गेलास? मग जवळचा विचार आपण करतच नाही, एकदम लांबचा विचार असतो आपला. आला मोठा. अरे तुझ्या लांबच्या विचारापायी अधिपती लांब गेलं का नाही? तुला सांगितलं होतं का नाही जवळच्या जवळ ठेव म्हणून तिला? अरे आमचा घोळ करून बसलास का नाही तू? अरे तिच्या पायी अधिपती लांब गेलं आणि ते हरवलेत आता. ताई बी जंग जंग पछाडायली त्यासनी, कुठं बी गाव ना ते. आणि आता ते लोकेशन जर का मी ताईला दिलं तर मी जाईन का नाही 12च्या भावात. त्यासनी नका देऊ लोकेशन. का? कारण अधिपती तिकडं असतील असं वाटत नाही मला. म्हणजे? अहो म्हणजे मला खबर अशी लागली की अक्षरा घरी आलीये. ती अक्षरा घरी पोहोचली, मग अधिपती कुठं आहेत? आता मला काय माहिती, ती 150 आणि आली पुढं पुढं. आता अधिपती कुठं असतील काय माहित मला. बजा, तू अधिपतीसने काय केलं नाहीस ना? मी कशाला काय करू, उलट नेहमीप्रमाणे त्यांनीच आणलं मला. अय खुळ्या डोसक्याच्या, अरे तू काय करून बसलायस हे समज. तुझ्यामुळं जर का बजा माझ्या पोरीचं लगीन मोडलं का नाही तर बघा मी काय करते ते. कळलं काय? ठेव आता फोन, ठेव फोन. नाहीच पत्ता लागला ना अधिपतीचा. बाबा बाबा काय बोलताय तुम्ही? हे जे तू ऐकलं तेच बोलतोय, आणि हळू बोलायची काय बी गरज नाही, कळू दे लोकांनी. जाऊ मुहूर्त आहे. मुहूर्त बिहूर्त काय नाही, या लग्नाला मुहूर्त नाहीच, नव्हताच कधी. तर हे लग्न कालच मोडायला पाहिजे होतं, पण आम्ही आमच्या मनाचा मोठेपणा दाखवला, तेच चुकलं. पण आता अजून एक खोड चूक करण्याआधी हे थांबवलं पाहिजे, नाहीतर मूर्ख ठरवू आम्ही. माफ करा मंडळी, तुम्ही समजे येळात येळ काढून अगत्याने आलात, पण मला अत्यंत जड अंतःकरणानं तुम्हाला सांगावं लागतं या, हे लग्न आता होऊ शकत नाही. तुम्ही समजेनी का हे लग्न मोडलं? काय झालं व्याही, तुम्ही असं का बोलताय? आमचं काही चुकलं का? चुकलं का? ऐकलं का ग, चुकलं का म्हण? जयदेवराव, एक तर तुम्ही मला याही म्हणू नका, कारण आपण याही नाहीत आणि होणार बी नाही. आपण झालंय काय? झालं काय तुम्हाला माहिती नाही का काय झालंय? मी लग्न मोडलं हे जाहीर करतोय, म्हणजे तुमच्यावर उपकार करतोय, तुमची आबरू राखतोय. तर समज बोललो तर काय होईल तुमचं? तुम्हाला तोंड दाखवाय जागा राहील का? कशाला तोंड उघडा लावताय माझं? झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणा आणि गप राहा. कशाला उगीच हात टाकून अवलक्षण करतायसा? काय झालंय? मी 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 हात जोडते तुमच्या पुढे. आमचं काही चुकलं असेल तर सांगा, आम्ही चूक सुधारू. पण भर मांडवामध्ये असं लग्न बोलणं बरोबर नाहीये ना हो. नाही म्हणजे आता हे सगळं असं एवढं झालंय, आणि तुम्ही जे काय म्हणाल ना ते आम्ही सगळं करू. पण लग्न होऊ द्या हो. हे आपण शांतपणे बोलूयात, काय झालंय ते आपण सगळं शांतपणे निस्तरूयात ना. आणि नाही म्हणजे मला मान्य आहे आमच्याकडनं चूक झालीये, पुन्हा असं घडणार नाही. थोडं समजून घ्या ना आम्हाला. अहो मी वचन देते तुम्हाला, अशी चूक पुन्हा होणार नाही. आमची अक्षरा पुन्हा असं कधी वागणार नाही हो. हे बघा, आमच्या अक्षराचं काही चुकलेलं नाहीये. वा 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 वा, म्हणजे एवढं समज झालं तरी मी पुन्हा ह्यांचं हेच
तुमच्या पुरीची चूक नाही असं तुमचं म्हणणं असेल ना तर मांडू की लोकांसमोर समज त्यासनी ठरवू दे काय चूक आहे का नाही ते. अहो कुठल्या पोराचा बाप असल्या पुरीला सून म्हणून घरी नेईन ते बी विचारू की त्यासनी. बाबा बाबा प्लीज बस. असं नाही आता होऊनच जाऊ दे समज. आमच्यासाठी हे लग्न मोडलेलंच आहे पण आता लोकांनी बी कळू दे की काय सत्य आहे ते. आम्ही आपल्या मुलगीची जात आहे हा उगा बदनामी न ग असं म्हणून मूग गिळून बसलो होतो पण एवढं होऊन बी यासनी शानपणा आलेलं दिसत नाही. हवा आता जगाला बी कळू द्या की नेमकं काय झालंय ते.